नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पाऊस गायब झालाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण पाऊसच आपल्याला अनेक भागांमध्ये पाहायला मिळत नाहीये. पाऊस नेमका कुठे गेलाय, पावसाचा सीझन संपलाय असं पण नाहीये. मग अनेक भागांमध्ये आपल्याला हवा तसा पाऊस का पाहायला मिळत नाहीये. ऑगस्टमध्ये आतापर्यंत नेमका कसा पाऊस झालेला आहे, कुठे कमी पाऊस झालाय, पुढचे काही दिवस नेमकं कसं हवामान असणार आहे, मुसळधार पाऊस कुठे पडणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सॅटेलाइट इमेज तुम्ही माझ्या मागे बघताय, ज्यावरून आपल्याला काय कळतं की नेमकी काय परिस्थिती आहे, वेदर सिस्टम कशा प्रकारे आहे, वारे कशा प्रकारे वाहत आहेत आणि या सगळ्यांवरून जिथे ढग असतात तिथे पाऊस पडतो असा सोपा अंदाज आपण लावत असतो. आता महाराष्ट्राचा हा सगळा भाग तुम्ही जर बघितला तर आपल्याला इथे दिसतंय की अनेक भागांमध्ये आपल्याला ढगांची निर्मितीच झालेली पाहायला मिळत नाहीये. ती निर्मिती का झाली नाहीये? कारण कमी दाबाचे क्षेत्रच तयार होत नाहीयेत. इकडे बघा, पूर्ण हा भाग रिकामा दिसतोय. इथे कुठेच सायक्लॉनिक सर्क्युलेशन नाहीये, कुठेच वारे नाहीयेत, म्हणजे वरच्या बाजूने पण वारे येत नाहीयेत. अरबी समुद्रामध्ये कुठल्याच सक्रिय हालचाली आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे काय होतंय तर पावसासाठी पोषक वातावरण तिथे तयारच झालं नाहीये. राहिला बंगालच्या उपसागराचा प्रश्न, तिथे सुद्धा जुलै महिन्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले होते, पण सध्या आपल्याला काय दिसतंय तर तिथे सुद्धा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीयेत. तिथे सुद्धा आपल्याला मोठ्या हालचाली पाहायला मिळत नाहीयेत. जे काही हालचाली थोड्याफार होत आहेत ते इथे वरच्या बाजूला होत आहेत, उत्तर पूर्व भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये कुठल्या अशा मोठ्या हालचाली होत आहेत असं काहीच चित्र आपल्याला बंगालचा उपसागर असेल किंवा इकडे अरबी समुद्र आपण बघितलं तिथे सुद्धा पाहायला मिळत नाहीये. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला काय दिसतंय तर महाराष्ट्रात कुठेच सध्या पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता आपण जुलै महिन्यापासून पाऊस बघूयात आतापर्यंत किती झाला. म्हणजे 1 ऑगस्ट पासून जो आहे तो 17 तारखेपर्यंतचा अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, ज्यावरून आपल्याला क्लिअर होईल की नेमका कसा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण जरा ऑगस्ट महिन्याचा अंदाज पाहूयात. म्हणजेच 1 ऑगस्ट पासून ते 15-17 तारखेपर्यंत नेमका कसा पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, कुठे पाऊस कमी झालेला आहे. हवामान विभागाने जी आकडेवारी जारी केली आहे 13% सरासरीचा पाऊस कमी झालाय महाराष्ट्राचा. आपण विचार केला तर सगळ्यात जास्त तूट आपल्याला इकडे पाहायला मिळते. आता या हे कलर काय इंडिकेट करतात ते बघा. येलो कलर म्हणजेच काय तर जवळपास 60% पाऊस त्या भागांमध्ये कमी झालाय. लाल कलर म्हणजे आता इकडे तुम्ही लाल कलर जर बघितला 20 ते 30% पाऊस त्या भागांमध्ये कमी झालाय. जो ग्रीन कलर तुम्हाला दिसतोय म्हणजेच नॉर्मल पाऊस त्या भागांमध्ये झालेला आहे. त्या भागांमध्ये फार तुटवडा पावसाचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि हा ब्ल्यू कलर काय इंडिकेट करतो? ब्ल्यू कलर म्हणजे काय तर तिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण येऊयात कोकणाच्या सगळ्या पट्ट्यावर. कोकणाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये 20 ते 30% जवळपास पाऊस कमी झालाय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हा अंदाज आहे ऑगस्ट महिन्याचा. ऑगस्ट महिन्यात कोकण असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या सगळ्या भागांमध्ये 20 ते 30% पाऊस कमी झालाय. सगळ्यात कमी पाऊस कुठे झालाय? हा येलो कलर तुम्हाला दिसतोय ना इथे. म्हणजेच काय, नगरमध्ये 67% पाऊस कमी झालाय, बीडमध्ये 88% पाऊस कमी झालाय, धाराशिवमध्ये 63% पाऊस कमी झालाय, सोलापूरमध्ये 70% पाऊस कमी झालाय. मराठवाड्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर इतका पावसाचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इकडे या भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तिथे सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालाय. बाकी उर्वरित भाग जर आपण बघितले तर आपल्याला काय दिसतंय तर कमी पाऊस तिथे पाहायला मिळतोय. विदर्भातील सुद्धा आपण जिल्हे जर बघितले तर येलो कलर आहे. म्हणजेच काय, नागपूर असेल 81% तुटवडा आहे. अमरावतीमध्ये सुद्धा कमी पाऊस आहे, 86% कमी पाऊस पाहायला मिळतोय. तिकडे वर्ध्यामध्ये आपण बघितलं 88% कमी पाऊस आहे. म्हणजे काय तर विदर्भामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यात कमीच पाऊस झालेला आहे. आता प्रगती आपल्याला या पावसात पाहायला मिळणार आहे का, किंवा मुसळधार पाऊस होईल असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे का, यासाठी अंदाज पाहणं गरजेचं आहे. पुढचे 4 ते 5 दिवस नेमके अलर्ट हवामान विभागाने काय दिलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. त्यावरून आपल्याला क्लिअर होईल. अंदाज पुढची इमेज आपण पाहूयात. यावरून आपल्याला क्लिअर होईल की नेमके अलर्ट हवामान विभागाने काय दिलेत. 17 तारखेचा अंदाज जर बघितला फक्त गोंदिया, गडचिरोली येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय, हलका ते मध्यम पाऊस या भागांमध्ये असणार आहे. बाकी कुठेच आपल्याला अलर्ट दिलेला आहे असं चित्र दिसत नाहीये. म्हणजेच काय तर कोणत्याच भागांमध्ये खूप पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळेल. मुसळधार पण पाऊस नाहीये, रौद्ररूप तर बाजूलाच, फक्त हलका ते मध्यम पाऊस गोंदिया, गडचिरोलीमध्ये आहे. का तर भारताच्या पूर्वेला जो पाऊस पडतोय ना, जे सर्क्युलेशन तयार झालंय
फक्त त्याचा परिणाम म्हणून थोडेसे वारे या बाजूने आलेत आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. बाकी कुठेच पाऊस दिसत नाहीये 17 तारखेला सुद्धा. 18 तारखेचा अंदाज आपण बघूयात. 18 तारखेला जर बघितलं तर फक्त आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि थोड्याशा सरी नाशिक, पुणे, सातारा, हिंगोली, जालना, परभणी हलक्या सरी असतील. बाकी कुठेच आपल्याला 18 तारखेला सुद्धा अजिबातच पावसाचा अलर्ट नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट आहे, कुठेच पावसाचा अलर्ट नाहीये. वरती आपण जाऊयात. वरती आपण 19 तारखेचा अंदाज बघूयात. 19 तारखेचा अंदाज जर बघितला, जळगाव, नाशिक, हिंगोली, जालना, बीड, नांदेड थोडासा हलक्या स्वरूपाचा सरी बरसतील, पण कुठेच अलर्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. 19ला सुद्धा सगळीकडे ग्रीन अलर्ट आहे, कुठेच पाऊस नसेल. 20 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर तिथे सुद्धा आपल्याला दिसतंय की तिथे सरी सुद्धा बरसणार नाहीयेत. म्हणजे बघा 20 तारखेला सुद्धा आपल्याला काय चित्र दिसतंय तर तिथे पावसाचा कुठेच अलर्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सगळीकडेच ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ते 5 दिवसांचा पुढचा हा अंदाज होता आणि पावसाने कुठेही आपल्याला असं दिसत नाहीये की पावसाच्या आपल्याला एकूणच प्रोसेसमध्ये प्रगती आहे, कारण कमी दाबाचे क्षेत्रच तयार होत नाहीयेत आणि त्याच्यामुळे 15 दिवस उलटून गेलेले आहेत ऑगस्टचे, तरी सुद्धा पाऊस जो आहे तो तसाच बरसत आहे, तो गायब झाल्याचे चिन्ह आहे. 20 तारखेनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची थोडीफार शक्यता आहे. त्यानंतर थोडीफार प्रोग्रेस आपल्याला दिसेल, पण गणपतीपर्यंत साधारण आपण जर चित्र बघितलं गेल्या वर्षीचं किंवा या आधीच्या वर्षीचं, पाऊस असतो आणि पाऊस बरसतो. पण यंदाच्या वर्षी अल निनोचं संकट आधीच हवामान विभागानं सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच अल निनो काय करतोय तर मान्सूनच्या वाऱ्यांना विस्कळीत करतोय आणि त्याचाच परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतोय की पाऊसच गायब झाल्याचं चिन्ह आहे. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचा पाऊस आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणखीन हवामान विभाग जे अपडेट्स देईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू सातत्यानं. पण सध्या ही सगळी परिस्थिती होती. तुमचे काही इतर प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.